हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर आज माझा एक आवडीचा टॉपिक आहे जो भारतीय संविधानामध्ये जनरली टॉपिक आपण बघतो, आरक्षण. आणि हा मुद्दा असा आहे की मला वाटते की हा एक व्हिडिओ एक खूप चांगला व्हिडिओ बनणार आहे. यामध्ये सर्वप्रथम प्रत्येकाने पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कमेंट करा, कारण की या ठिकाणी बघू आपण काय सांगितलं त्याच्यामध्ये. देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये आर्थिक आरक्षणाची गरज आहे काय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही. आता यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला मी लहान लहान गोष्टी सांगणार आहे. नॉन क्रिमिलियर पासून, EWS आरक्षण पासून, मराठा आरक्षण पासून, OBC आरक्षण पासून, SC ST आरक्षण पासून सर्व गोष्टी आपण संविधानी बघणार आहे. माझ्या मताने हातच्या मध्ये काही लावणार नाही, कारण की बघतो आजकाल काही शिक्षक विकले गेलेले आहे काही पक्षाकडून. तर ते जनरली वन साइडेड बोलतात, वन साइडेड शिवा मारतात, वन साइडेड एखादी बाजू घेतात. तर या ठिकाणी आपण सर्व बघूया. SC STचं असेल, OBC ओपनचं असेल, EWSचं असेल, मराठाचं असेल. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मला वाटते की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना. पण यामध्ये मी जे बोलत आहे हे बघू. मी तर लाईन पण टाकल्या, सुरुवात झालेली आहे, एक्सक्लेमेटरी टॅग त्या टाकलेला, उद्गाराचं चिन्ह, सुरुवात झालेली आहे. आता बघू सुरुवात कधी झाली, केव्हापासून आहे. आणि खरंच तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या कास्टमध्ये तुम्हाला आर्थिक आरक्षण आहे का, आर्थिक आरक्षणाचं कोणतं डॉक्युमेंट असते हे पण आपण बघूया. पण लक्षात ठेवा, सर्वात पहिले आपण जनरल गोष्टी करणार. जनरल काही आयोग संदर्भ, मंडल आयोग असेल, नाही आता मराठा संदर्भातलं शिंदे आयोग समिती असेल, किंवा इतर जे पण आहे SC ST संदर्भात असेल, आपलं संविधान असेल, तर सर्व गोष्टी बघूया आपण सर्वात पहिले. तर बघा, सर्वात पहिले मला सांगा की भारतात खरंच आर्थिक आरक्षणाची गरज आहे काय, क्वेश्चन मार्क. यस नो तुम्ही मतं मांडू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, कारण की एक माझा आवडीचा विषय सुद्धा आहे पॉलिटी. जनरली जास्त व्हिडिओ करत नाही मी याच्यामध्ये, कारण की या ठिकाणी काहीतरी मी खरं बोलणार आहे. मी डायरेक्ट बोलत असतो, स्ट्रेट फॉरवर्ड आहो. तर खरं काहीतरी बोलेल ते बघूया तुम्ही. काय असं प्रूफ विदाऊट प्रूफ तर बोलत नाही काही याच्यामध्ये. तसं बघू आपण सर्वात पहिले की आरक्षणचं कसं काय. तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिले बघा आपल्या भारतामध्ये जे आरक्षण आहे, जसं आपण बघतो की ओपन, OBC, SC आणि ST, आणि पुन्हा नवीन जे आलेलं आहे ते जे तुम्हाला म्हटलं मी EWS 10%. यांचं पर्सेंट सांगायची गरज नाही, सर्वांना पर्सेंट माहिती आहे. मला सांगायचं आहे की जे आरक्षण जे आहे आपलं आर्थिक आरक्षण, त्याचं हे स्टार्टिंग हे आहे का की याच्या आधी पण आहे. लक्षात ठेवा, EWS आरक्षण जे आहे हे 103वी घटना दुरुस्ती 2019 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, 103वी घटना दुरुस्ती 2009 मध्ये झालेली आहे. तर यानुसार इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, जे पण ओपन मध्ये जे पण कॅटेगरी सर्व येतात, जे पण लोक येतात ज्यांची इन्कम 8 लाख, आता ते नॉन क्रिमिलियर असते जनरली. एक लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर. लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर जे आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आता आपण काय करतो की नॉन क्रिमिलियर काय आहे बाबा, हे यांना पण काढायची आहे, EWS वाल्यांना, OBCना पण काढायची आहे, आणि महाराष्ट्रामध्ये बघतो आपण NT ला पण काढायची आहे, NT B C D सर्वांना, है ना. तर लक्षात ठेवा, या EWSच्या आधी हे नॉन क्रिमिलियर सुद्धा आर्थिक आरक्षणाचा प्रकार आहे का हे विचार करा थोडंसं. कारण की SC ST ला नॉन क्रिमिलियर नाहीये, SC ST ला नॉन क्रिमिलियर नाहीये. मग याच्यामुळे SC ST मधील जे पण उच्च ज्यांचं पेमेंट समजून घ्या 8 लाखच्या वर जर असेल, तर त्यांना पण SC STचं आरक्षण मिळतो का. आणि आरक्षणाचा फायदा गरीब लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे की सर्वांसाठी आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा किती मोठा क्वेश्चन मार्क आहे की या एका नॉन क्रिमिलियरमुळे तुम्हाला आरक्षण समजून झालंय का, हे आर्थिक आरक्षणाचं इनडायरेक्ट प्रकार लक्षात ठेवा. नॉन क्रिमिलियर जे आहे ते आर्थिक आरक्षणाचं इनडायरेक्टली प्रकार आहे. फॉर एक्झाम्पल, आता याची लिमिट चेंज होत राहते, 6 लाख, 8 लाख, समोर 10 लाख होईल, समोर 12-15 लाख होईल सध्या.
आणि ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा आपण बघतो ईडब्ल्यूएस काय होतं, हे ओपनच्या कॅटेगरीसाठी आहे की, आणि बघा गरजेचंही आहे. आपण जसं बघतो की ओपनच्या कॅटेगरीमध्ये सर्वच जण तर सर्व रिच नाही आहे, तर हे खूप चांगलं गव्हर्नमेंटने जे आणलेलं आहे ईडब्ल्यूएस. आता बघा ईडब्ल्यूएस आल्यानंतर जसं आपण बघतो की आपल्या ठिकाणी 50% आरक्षण असं काहीतरी आपल्याला सांगितलं जाते है ना, संसद मार्फत सांगितलं जाते, आपल्या संविधानात सांगितलं की 50%च्या आरक्षणाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. पण जसं ईडब्ल्यूएस याच्यामध्ये आलं, यामध्ये 10% आरक्षण पुन्हा वाढलं. ठीक आहे, म्हणजे 50 अधिक 10 सध्या किती झाले समजून घ्या, 60-61% जवळपास झाले काहीतरी. मग आता याच्यामध्ये पुन्हा काही भर होत आहे. एक एक्झाम्पल म्हणून मराठा आरक्षण. सध्या महाराष्ट्रामध्ये असे खूप ठिकाणी आरक्षण चालू आहे, जाट आरक्षण चालू आहे हरियाणामध्ये, आणि विविध भागामध्ये असे काही कम्युनिटी आहे जे ओपनमध्ये येतात, त्यांना सुद्धा काहीतरी आरक्षणाच्या सोयीसुविधा पाहिजे. आता मला एक सांगा, जर समजा एखाद्या ओपन कॅटेगरीवाल्यांनी, सर्वात पहिला पॉईंट आहे, जर समजा ओपन कॅटेगरीवाल्यांनी जर आरक्षणाची जर मागणी केली तर काही चुकीचं आहे काय, पहिला पॉईंट. कारण की आपण जेव्हा म्हणतो की आरक्षण कोणासाठी आहे, आरक्षण कोणासाठी आहे, जातीसाठी आहे, धर्मासाठी आहे, की सध्याच्या कंडिशनमध्ये आपण बघतो की एखाद्या गरीब विद्यार्थ्याला, एखाद्या गरीब व्यक्तीला आरक्षण पाहिजे. तर जसं बघतो आपण की भारतामध्ये संविधानामध्ये नेहमी चेंजेस होत आलेले आहे. सर्वात जास्त चेंजेस खूप लोक या PM मोदीला शिवा मारतात. पहिले लक्षात ठेवा, सर्वात जास्त घटना दुरुस्त्या जे आहे माननीय इंदिरा गांधीजींनी केलेल्या आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप जणांना माहीत नाही, म्हटलं तर बघून घ्या. सर्वात जास्त घटना दुरुस्ती, सर्वात जास्त प्रेसिडेंट रूल, त्याला राष्ट्रीय राजवट म्हणतो, राज्य आणीबाणी, 50 राज्य आणीबाणी लावलेले आहे. त्यामुळे सर्वात पहिले आता आपला अभ्यास नसतो, आपण काय करतो, संविधान वाचा आपण म्हणतो 10 वेळा. आणि मी असं बघितलं आहे की 90% असे लोक आहे भारतामध्ये की ज्याला संविधान तर येतच नाही, पण तरी सुद्धा हा संविधानाचं उल्लंघन करत आहे, हा व्यक्ती संविधानाचं उल्लंघन करत आहे. म्हणजे सध्या PM समजून घ्या, मोदी संविधानाचं उल्लंघन करत आहे. पण संविधानाचं उल्लंघन काय करत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या कलमाचं उल्लंघन करत तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे फक्त आपण एक जाती धर्माचे असल्यामुळे त्याला शिवा मारणं हे पण कितपत बरोबर आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपल्या घटनेत सांगितलं आहे राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 14 है ना, 40% जी पण राईट टू इक्वॅलिटी आहे, कायद्यासमोर समानता असेल, मग भेदभाव संदर्भात असेल, तर या संदर्भात सर्व गोष्टी आपण संविधानात सांगून ठेवल्या आहे. तर आपण जेव्हा बाकीच्यांना म्हणतो तर आपण पण तेच करत आहोत ना. शेवटी आपला देश, मी तुम्हाला नेहमी सांगतो, देश तोच राहिला, देश चेंज झाला पाहिजे. आपण सर्व इथे तात्पुरतं आहोत, सर्व लोक, PM पण तात्पुरतं आहे, राज्यपाल पण तात्पुरतं, CM पण तात्पुरतं आहे, पण देश तोच राहिला पाहिजे जो आधीपासून होता, लक्षात ठेवायचा. जसं आपण बघतो की आरक्षण जो आहे तो 50% होतं. मग खूप जण आज पण ते, आता असं आहे की दुसऱ्या जातीचे लोक या जातीला असणं, मराठा आरक्षणाला काहीतरी चालू आहे समजून घ्या. आता त्यांना अधिसूचना झाली, त्यांना सर्व गोष्टी भेटल्या. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्व जातीने समोर येऊन त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. आता होत असं आहे की आता काही लोक OBC संदर्भात आहे की बाबा OBC संदर्भात नाही, की एक तो पण बघू आपण की OBC आणि मराठा याच्यामध्ये काहीतरी आता प्रॉब्लेम आहे, एक चालू आहे. आता जनरली बघा, गव्हर्नमेंटने सरळ सांगितलेलं आहे आपल्याला की मराठा आरक्षण जर तुम्हाला देऊ तर आम्ही OBC मध्ये देणार नाही, त्यांनी सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता यांना बघा, या कुणबी सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा ज्या पण गोष्टी चालू आहे, पण मराठ्यांना असं म्हटलं की सरसकट तुम्हाला OBC आरक्षण देणार नाही. तर काही लोक म्हणत आहे की बाबा मग 50%चं उल्लंघन झालं तर कसं होईल. ऑलरेडी 50%चं उल्लंघन झालं, सध्या किती आहे, 10% पुन्हा समजून घ्या 60% आरक्षण आहे. आणि भारतामध्ये अशी काही राज्य अशी आहे की ज्यामध्ये 75% पर्यंत आरक्षण आहे. फरक फक्त तुम्हाला सांगतो असं राहते की यांची बाजू सुप्रीम कोर्टमध्ये मांडता आली पाहिजे. मागच्या वेळेस जेव्हा आरक्षण भेटलं होतं तर माननीय देवेंद्र फडणवीसांनी बरोबर त्या ठिकाणी त्यांचे जे पण ॲडव्होकेट स्टेट जनरल होते त्यांनी बरोबर त्यांची बाजू मांडली, आरक्षण टिकवलं. मागची गव्हर्नमेंट आली ते आरक्षण चाललं गेलं. पण आता पुन्हा आरक्षण संदर्भात त्यांनी आता अधिसूचना काढल्या की ज्या सर्व गोष्टी आहे, कारण की यामध्ये कायदेशीर खूप साऱ्या बाबी असतात. तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये आरक्षण टिकवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की OBC मध्ये ऑलरेडी सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी इतके सारी, मला वाटतं 50 ते 52% जनता जसं OBC मध्ये आहे.
तर ऑब्व्हियसली की यांना पण असं वाटेल की मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण ओबीसी मध्ये नाही मिळावं. हे सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या मनात आहे. आता इकडले काही नेते किंवा इकडले काही नेते एकामेकांसोबत क्लॅश काहीतरी चालू आहे, काहीतरी बडबड चालू आहे, जे पण गोष्ट असेल ते त्यांच्या परी आपण सोडून देऊ. पण एक जसं बघतो आपण संविधानिक काय म्हणते, मग मंडल आयोगचं काय म्हणणं आहे किंवा शिंदे समितीचं काय म्हणणं आहे, तर या संदर्भात सुप्रीम कोर्टने मागे सांगितलं होतं याच्यामध्ये की काय निगेटिव्ह रिव्ह्यू सुप्रीम कोर्टने दिले होते मराठा संदर्भातलं, की जेव्हा त्यांनी आरक्षण खारिज केलं होतं तेव्हा सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की बाबा इथे सध्या गरज नाही, असं सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं. पण त्यासाठी ॲडव्होकेट स्टेट जे आहे आपले, जे पण आपले महाधिवक्ता असतात राज्याचे, त्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडणं गरजेची असते. मग तिथे सीएम असेल, डेप्युटी सीएम असेल, यांचे इंटरफेअर खूप जास्त गरजेचं असते. आणि ज्या पण गोष्टी म्हणतो आपण, जे डॉक्युमेंट्स येतात ते डॉक्युमेंट त्यांना दाखवणं सुद्धा गरजेचं असते. आणि आपण बघू की कुणबी जे प्रमाणपत्र जे आहे सर्व चालू आहे, त्यामध्ये तो पण एक मुद्दा आहे की ज्या सुप्रीम कोर्टमध्ये आपण जाऊ त्या पण आपण तिथे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर आता काय म्हटलं आहे त्यामध्ये, तर या गोष्टीमध्ये पण आर्थिक आरक्षण आलेलं आहे का, आर्थिक आरक्षण संदर्भात आहे का, तर लक्षात ठेवा मराठामध्ये सर्वचे सर्व करोडपती आहे का, लखपती आहेत का, नाही. तर मग जर समजा या समाजातील एका व्यक्ती, जे पण आपण जरांगे पाटील साहेबांचं जेव्हा नाव घेतो तर त्यांना सल्यूट करायला लागेल की त्या एका व्यक्तीने पूर्णपणे राज्य सरकार काढून टाकलं, शेवटी मुख्यमंत्री तिथे यावं लागलं. पण मला असं वाटते की मराठा आरक्षण संदर्भात का बरं या गोष्टी गरजेच्या आहेत, तर शेवटी कशा गोष्टी आली आहे, आर्थिक. मराठामध्ये प्रत्येकाच्या घरी ना फॉर्च्युनर आहे, ना कार आहे, सर्व गोष्टी आहे. पण मी असं म्हणत नाही की बाबा तो कम्युनिटी खूपच एकदम, त्याला म्हणतो की एकदम खूपच गरीब आहे. मग आता मी असं म्हणू शकतो का की एखादी ओपनची कम्युनिटी, ओपन कास्ट मधली कॅटेगरी मधली, आता मराठा ओपन मध्ये आधीच होते, आता पण समोर मागे एसीबीसी काढलं होतं यांचा, मराठ्याचं मागे एसीबीसी काढलं होतं, सोशल इकॉनॉमिकल अँड बॅकवर्ड क्लास काढलं होतं. बघा काय म्हटलंय, सोशल इकॉनॉमिकल अँड बॅकवर्ड क्लास. तर या ठिकाणी एक समजून घ्या सर्वात पहिले की मराठ्यांना आरक्षण कशा संदर्भात दिलं जाईल, तर नोकऱ्या असतील, शिक्षण असतील, राजकीय सध्या आहे का, तर त्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे. कारण की अजूनपर्यंत लोकांना हे माहिती नाही की आरक्षण किती प्रकारचे असतात. ठीक आहे, खूप मोठा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे राजकीय असते, त्यानंतर आपलं एज्युकेशनचं आहे पूर्णपणे, है ना, नोकऱ्याचं आहे, त्या दोन गोष्टी आपण बघू, एक नोकरी आणि शिक्षणाचं, सेकंड आहे राजकीय. तर आपण इथे जसं बघितलं की ओबीसीचे जे पण आरक्षण आहे ते आरक्षणामध्ये कोणालाच आवडणार नाही, कोणालाच आवडणार आहे ओबीसी वाल्यांना. कारण की ओबीसी ते म्हणतील ना की बाबा आमच्याच चालू आहे, काही ना काही तो बोलत राहील. म्हणून अशा वेळेस गव्हर्नमेंटने या संदर्भात सरळ म्हटलं आहे, मला वाटतं डेप्युटी सीएमने सरळ म्हटलेलं आहे की या मराठा आरक्षणामुळे ओबीसीला हात सुद्धा लागणार नाही, आरक्षणाला प्रॉब्लेम जाणार नाही. आता ते या पॉइंटवर कशा पद्धतीने त्या गोष्टी, जर काही कोणी पिटिशन टाकली तर ते कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करतात, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण त्या सर्व गोष्टी समोर बघणार आहे. तर आपला जो मुद्दा आहे लक्षात ठेवा, आपला मुद्दा कोणता आहे, तर आपण बघता आर्थिक आरक्षण. तर आपण बघा मराठा आरक्षण का बरं आणलं, की शेवटी गोष्ट पैशावर येते. काय की बॉस, माझ्या घरी एक फॉर एक्झाम्पल माझी काहीतरी परिस्थिती नाही आहे शिक्षणाची, शिकवण्याची, तर मला आरक्षण भेटलं पाहिजे. ते कॉमन आहे की आज भारत जो आहे हा आर्थिक आरक्षणच्या जवळपास जात आहे. आणि मला वाटते ही गरज आहे, ही सध्या आर्थिक आरक्षणाची गरज आहे. आपण सध्या ओपन मध्ये पण आरक्षण दिले 10%, होऊ शकते हा 10%चा आकडा अजून वाढू शकतो, 15%, 18% जाऊ शकतो, जो की गेला पाहिजे. कारण की आपण जसं बघतो की ओपन मध्ये सर्वचे सर्व, ओपन कॅटेगरीमध्ये जे सर्व जे भारतामधील जे लोक आहे हे सर्व काही रिच नाहीये. आणि आपण जेव्हा बघतो की खरंच या ओपनसाठी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये बघतो आपण, फीज संदर्भात असेल, कॉलेजच्या फीज असतील, नोकऱ्या संदर्भात असेल, कट ऑफ संदर्भात असेल, म्हणजे जसं बघतो आपण की एक समजून घ्या फीज असेल, कॉलेज, स्कूल फीज, त्यानंतर कट ऑफ समजून घ्या. आता आपण स्पर्धा परीक्षा करत होतो, त्यानंतर समजून घ्या याच्यामध्ये जे पण आपण आरक्षण जेव्हा बघतो कॉलेजमधलं याच्यामधलं वगैरे,
म्हणजे कोणतं, तर फॉर्म संदर्भातल्या. तर असं काहीतरी ओपन संदर्भात आपण एक्स्ट्रीम करून ठेवलेलं आहे. तर मला तरी असं वाटते की गव्हर्नमेंटनी जर समजा या संदर्भात जास्त एकदम भेदभाव केला नाही तरी सुद्धा मला वाटते की आरक्षणाची एकदम जास्त गरज पण पडणार नाही. होत असं आहे, आपण दाखवतो. बघा, एक समजून घ्या, बँकिंगची काहीतरी एक्झाम आहे, बँकिंगची एक्झाम आहे. एक एक्झाम्पल समजून घ्या, ओपन कॅटेगरीला समजून घ्या 800 रुपये द्यायचे असतील. तर समजून घ्या ओबीसीला असेल, एससीला असेल, एसटीला असेल 200 रुपये द्यावे लागते. गव्हर्नमेंट स्वतः सांगत आहे, तुझी वाट लावू आम्ही, सांगत आहे ना. ओपन 800 रुपये, बाकी कॅटेगरीला 200 रुपये. आता याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे लोक पाहत असतील, कोणाला वाईट वाटत असेल किंवा काही, ते पण समजून घ्या. मी तुम्हाला काय म्हटलं, आपण या ठिकाणी टेम्पररी आहे, तुम्ही मी टेम्पररी आहो. देश तसाच राहिला पाहिजे आपला, हे लक्षात ठेवा. तो ओपन कॅटेगरीमध्ये काय किती म्हटलं आपण, 800 रुपये. ओबीसी एससी एसटी मध्ये समजा 200 किंवा ओबीसीच्या समजा 400 काहीतरी असेल. पण या ठिकाणी जर समजा गव्हर्नमेंटने जर हे जर बाउंड्री 600ची जे पण आपलं जे बाउंड्री याच्यामध्ये आहे जर तेच चेंज केले, तर जर समजून घ्या यांना 500 ने 400 केलं, तर आता पहा, गव्हर्नमेंटला 1000 रुपये पाहिजे 2 व्यक्तीकडून, तर कसे घेऊ शकतात ते, 600 400 करा है ना, याचे 200 कमी, याचे 200 वाढवा. प्रॉब्लेम काय आहे मग, जर समजा तुम्ही आर्थिक आरक्षण देऊ शकत नाही एकदम पूर्णपणे जास्त प्रमाणामध्ये, तर या ज्या नॉर्म्स आहे या पण गोष्टी कमी केल्या पाहिजे. आता बघा, कट ऑफ तर कमी होणार नाही कधी, हा तर सोडून द्या. तुम्ही स्पर्धा परीक्षा फीस, फॉर्मची फीस तर कमी करू शकता अशा पद्धतीने. त्याचबरोबर कॉलेज फीज तुम्ही कमी करू शकता. म्हणजे जर समजा आपण कॉलेज फीज असेल आणि जे स्पर्धाच्या फॉर्मचे फीज असेल, जर हे आपण कमी केल्या, याने जर प्रोत्साहन दिलं, ओपन जर काही लोकांना प्रोत्साहन दिलं ज्यांची इन्कम 8 लाखच्या कमी आहे, तर आपोआप भारत जो आहे तो इकॉनॉमिकल, त्याला म्हणतो ना आपण की आरक्षण रिझर्वेशन, त्याच्या मागे चाललं जाईल बरोबर. आणि मला असं वाटत नाही की ते चुकीचं आहे, मला का कोणाला वाटणार नाही की चुकीचं आहे म्हणून. पण आता आपण बघू की ज्या ज्या ठिकाणी नॉन क्रिमिनलची मर्यादा नाही आहे, एक एक्झाम्पल बघू आपण. आता एक एक्झाम्पल बघा, समजून घ्या ओबीसीला, ईडब्ल्यूएसला, सध्या आता ईडब्ल्यूएस पण आपला आलेला आहे, तर या ईडब्ल्यूएसला समजून घ्या नॉन क्रिमिलेअर आहे. एससी एसटीला नॉन क्रिमिनलचा कन्सेप्टच नाही आहे. आता समजून घ्या काय होते, म्हणजे काय की याचा अर्थ असा होतो की ओबीसी मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये ज्यांची इन्कम 8 लाखच्या समजून घ्या वर, एक एक्झाम्पल पकडता आपण 8 लाख, सध्या 8 लाख आपण ते कमी जास्त सांभाळू शकते. ज्यांची इन्कम 8 लाखच्या वर आहे त्यांना ओबीसीचं पण आरक्षण भेटणार नाही, त्यांना ईडब्ल्यूएसचं पण आरक्षण भेटणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये एनटीच्या कॅटेगरी आहे खूप मोठी, ते पण त्यांना पण आरक्षण नॉन क्रिमिनल आहे. म्हणजे काय की एनटी मध्ये, ओबीसी मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये ज्यांची इन्कम 8 लाखच्या वर आहे, म्हणजे जे रिच लोक आहे, रिच, त्यांना कास्टचं आरक्षण भेटणार नाही. चांगलं आहे की वाईट आहे, तर खूप चांगलं आहे. का बरं, हे संपन्न आहे पैशाने, तर यांना गरज नाही आरक्षणाची. किती चांगलं करून ठेवलंय. पण समजून घ्या आता एससी मध्ये किंवा एसटी मध्ये आरक्षण समजून, आता हे नॉन क्रिमिनल समजून घ्या नाही आहे. तर बघा, आता या संदर्भात कोणी बोलत नाही ना, मी कोणी बोलणार याच्यामध्ये आहो, ठीक आहे. आता आरक्षण याच्यामध्ये नॉन क्रिमिनल नाही आहे, तर याचा अर्थ काय होते की जर समजा एखादा व्यक्ती एससी मध्ये, एसटी मध्ये आहे, ज्याची 8 लाखच्या वर इन्कम आहे. आता असं तर नाही की याच्यामध्ये एक पण अधिकारी नसेल महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. असा काही आहे का की एससी आणि एसटीचे अधिकारीच नाही आहे, आमदारच नाही आहे, खासदारच नाही आहे, एक पण अधिकारी नाही क्लासवर, असं काही आहे का? तर असं काही नाही आहे. सध्या आता 70 वर्ष झाले, 17 वर्ष झाले, आरक्षण सेम लागू आहे आधीपासूनच. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी 2 गट पडले, मी सांगितलं 2 गट पडलेले आहे. एक गट असा आहे की ज्या ठिकाणी आपण बघतो की ज्यांची इन्कम खूप चांगली आहे, आणि एक ठिकाण असं आहे की आता पण तो एरिया, तो जो भाग आहे, जे लोक आहे त्यांच्याकडे इन्कम नाहीये. तो होत असा याच्यामध्ये की जर समजा यांची इन्कम 8 लाखच्या वर होते तरी पण त्यांना एससीचं आरक्षण मिळते, तरी पण त्यांना एसटीचं आरक्षण मिळते. आणि ज्यांची इन्कम 8 लाखच्या खाली आहे त्यांना पण आरक्षण आहे. म्हणजे बघा हे कसं आहे, 8 लाखच्या वर असो किंवा खाली असो, तुम्हाला एसटी किंवा एसटीचे आरक्षण मिळणार आहे. मग यामध्ये कोणाचं नुकसान होऊ शकते का?
तर जनरली असं म्हटलं जाते खूप ठिकाणी की ज्यांची इन्कम 8 लाखच्या कमी आहे, ज्यांची इन्कम 8 लाखच्या कमी आहे, त्या लोकांकडे रिसोर्सेस नाही आहे, त्या लोकांना माहित्या नसतात, त्या लोकांना बार्टी संस्था संदर्भात खूप साऱ्या गोष्टी माहिती नाही आहे, या लोकांना अजूनपर्यंत अवेअरनेस नाही आहे, त्या लोकांना अजून सुद्धा SC STचा फायदाच होत नाही. रिझन काय की तुम्हाला 2 गट पडले. काही लोक असे की ते खूप मेंटली खूप जास्त मॅच्युअर्ड आहे, पैशाने पण धनवान आहे, सर्व पहा पूर्ण ओपन मध्ये आहे, ओबीसी मध्ये, AW सर्व याच्यामध्ये आहे, सर्व याच्यामध्ये इथे पण तसंच आहे जनरली. तर या ठिकाणी ज्यांच्याकडे पण समजून घ्या 8 लाखच्या कमी असेल फॉर एक्झाम्पल, आणि असं बघा 8 लाख म्हणजे खूप जास्त होते, लक्षात ठेवा. म्हणजे जो पण गरीब व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इथलं आरक्षण भेटत आहे, पण त्याचा फायदा सर्वात जास्त कोण घेऊ शकतात, जे की घेत आहे 8 लाखच्या वरवाले. एक एक्झाम्पल बघतो आपण. फॉर एक्झाम्पल एखादा ऑफिसर असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो दोन्ही ठिकाणी एक ओबीसी मध्ये असेल किंवा एक SC किंवा ST मध्ये असेल. या ठिकाणी एखादा क्लास 1 ऑफिसर आहे, ग्रुप Aचा ऑफिसर आहे, या ठिकाणी पण एखादा ग्रुप Aचा ऑफिसर आहे, तो समजून सांगेन तुम्हाला याच्यामध्ये. या ठिकाणी ग्रुप Aचा आहे, ग्रुप Aचा क्लास 1 ऑफिसर समजून घ्या, IPS ऑफिसर दोन्ही ठिकाणी. पण ओबीसी मधल्या IPS ऑफिसरला, ओबीसीच्या IPS ऑफिसरच्या मुलाला त्याच्या कास्टचं आरक्षण मिळणार नाही, पण इथल्या SC किंवा STच्या IPS ऑफिसरच्या मुलाला कास्टचं आरक्षण मिळेल. हे लक्षात ठेवायचं. तर हे याच्यामध्ये बघा, आता बघा या ठिकाणी लोकांना ह्या गोष्टी समजत आहे की मला माहिती नाही, कारण की नॉन क्रिमिनलचा अर्थ काय होते की आर्थिक आरक्षण, आणि मला तरी असं वाटते की जनरली EWS मध्ये पण ते आरक्षण झालंय बघा. रिझन काय की आर्थिक आरक्षणचा एक इनडायरेक्टली जो वे आहे तो नॉन क्रिमिलेअर आहे. आणि तुम्ही बघाल आज संपूर्ण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तर सर्वात पहिले नॉन क्रिमिलेअर पाहिलं जाते आणि बघितलं जाते की या व्यक्तीला खरंच गरज आहे का, याची इन्कम 8 लाखच्या वर असेल तर तुला कास्टचं आरक्षण नसलं पाहिजे. पण जर समजा ते इथे लागू केलं, आता आपल्या हातात नाही किंवा काय, ते प्रत्येक नेत्यांचं काम असते, तर SC STच्या गरीब विद्यार्थ्यांचा, गरीब लोकांचा अजून खूप जास्त प्रमाणामध्ये विकास होईल. हे 100% आहे. ज्या पद्धतीने ओबीसीचा विकास होऊन राहिलेला आहे, ज्या पद्धतीने EWSचा विकास होत आहे, आणि ज्या पद्धतीने आता ओपनचा पण विकास होत आहे EWS मार्फत. तर असंच आपण सर्व करत आहे या मराठा आरक्षणासाठी. जरांगे पाटीलांना सल्यूट मी नेहमी करेल की एका व्यक्तीने कशा पद्धतीने संपूर्णपणे प्रशासन हलवून टाकलं, पण ते आरक्षण टिकलं पाहिजे आणि लॉंग टर्म असेलच मला असं वाटतं. आता बघू आता गव्हर्नमेंट काय करते. तर मराठा आरक्षणामध्ये सेम इश्यू चालू आहे की हे ओपन मध्ये येतात, प्रत्येक याच्यामध्ये सर्व लोक हे आहेत का, पूर्ण रिच आहेत का नाही आहेत. तर शेवटी देशाची गरज काय आज, देशाची गरज काय आज, तर आरक्षण गरज आहे. पण आरक्षण 2 पद्धतीने असते, ते पण समजून घ्या. देशाची गरज काय आहे, आरक्षण. आता मी ते लिहित नाही आर्थिक आहे की काय, तुम्ही असं लिहिणार आहे, एक आहे शैक्षणिक आणि एक आहे राजकीय. याला आपण नोकरीमध्ये पण म्हणू, जॉबमध्ये वगैरे सगळ्या सर्व गोष्टी असते जनरली. हे तर आरक्षण 2 पद्धतीचं, एक आहे राजकीय आणि एक आहे शैक्षणिक. आता या ठिकाणी आर्थिक केव्हा जुळतो, जेव्हा त्या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण असते तेव्हा. आणि मला असं वाटतं की सध्या गरज काय आहे, एज्युकेशन आणि जॉब. एज्युकेशन आणि जर जॉब समजून घ्या आरक्षणामध्ये आलं प्रत्येक कॅटेगरीमध्ये, मग ओपन असो, मराठा असो, कोणी पण असो. कारण की बघा ओबीसींना आहे, SCला आहे, STला आहे, पण फक्त फरक असा आहे की ओबीसी संदर्भातला कन्सेप्ट असा आहे की ओबीसीची जनता खूप आहे, आरक्षण त्यांना कमी आहे. तर एक मुद्दा असा पण येतो की मग सर आरक्षण हे लोकसंख्येवर दिलं पाहिजे का, आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर दिलं पाहिजे का, बरोबर का, आधार तर आरक्षण लोकसंख्येच्या आधार दिलं पाहिजे का. तर खूप जण याच्या संदर्भात पण लागू आहे. म्हणून जे आता लोकसंख्या जेव्हा येणार बघा, याची लोकसंख्या थोडी लेट येत आहे लॉकडाऊनमुळे, पण आरक्षणाची जे पण गरज आहे हे लोकसंख्येवर पण आधारित आहे का. तर खूप मोठा टॉपिक आहे आरक्षण. यामध्ये जसं बघत आहे आपण की राजकीय आहे, शैक्षणिक आहे, बघा हा खूप जास्त मॅटर करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सांगितलं होतं आरक्षणाबद्दल, त्यांनी खरं सरळ सांगितलं होतं की SC STचं आरक्षण हे शैक्षणिक आणि जॉब मधलं आयुष्यभर राहील, परमनंट राहील.
हे चेंज कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. पण राजकीय आरक्षण जे आहे ते फक्त 10 इयर्ससाठी ठेवायचं. खूप जण नाही का याच्या मागे लागून आहे. कोणी ते समजत, कोणी काय म्हणते शैक्षणिक राजकीय 10 वर्षासाठी होतं. म्हणजे आता जे ऑपोजिट जे आहे ते लोकांना नाही पटत. आणि आपल्या भारतामध्ये तेच आहे, विविधतेत एकता. विविधता तर खूप भरपूर आहे आणि विविधतेमध्ये मजा वेगळी आहे. तर आता दुसऱ्या जातीवाले म्हणते नाही, यांना तर 10 वर्ष होते शैक्षणिकमध्ये राजकीयमध्ये. त्यांना फक्त राजकीय 10 वर्ष होतं, जे आता प्रत्येक घटनादुरुस्तीने सामोर केलं जात आहे. म्हणजे SC च्या जागा जे आहे हे 84 आहे आणि ST या जागा जी आहे ते 47 आहे लोकसभेमध्ये. लक्षात ठेवायचं, लोकसभेमध्ये. तर जेव्हा आपण असं बघतो की हे राजकीय आरक्षण दिलेलं आहे, आता महिलांचं पण आरक्षण आलेलं आहे. म्हणजे बघा, या आरक्षणामध्ये राजकीय शैक्षणिक तर ठीक आहे, पण महिला आरक्षण पुन्हा आलेलं आहे. तर असे खूप सारे इश्यू आहे आरक्षणाचे. पण सर्वात पहिले जसं बघतो आपण की लोकसंख्येच्या आधारावर जर मला आरक्षण द्यायचं असेल तर हे कितपत योग्य आहे. म्हणजे बघा, आर्थिक आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला आता, लोकसंख्येवर. म्हणजे डिबेट अशा पद्धतीनेच होते आरक्षणावर की मग जे आपण कमिटी आहे, जे पण सचिव लेवलचे जे लोक आहेत ते अशा पद्धतीने विचार करत असतात. आणि तुम्हाला मी सांगतो की 100% समोर काय काय होणार आहे किंवा असं होऊ शकते. आरक्षण जे आहे सर्वात पहिले याच्यामध्ये राहील शिक्षण, जॉब, नोकरी. आणि लोकसंख्येच्या आधारावर. आता राजकीय जरी असलं, लक्षात ठेवा, राजकीय जरी असलं तर हे SC आणि ST साठी आणि महिलांसाठी येणार आहे. त्यात OBC याचा कोटा नाही आहे, हे लक्षात ठेवा. कुठे, लोकसभेच्या याच्यामध्ये. लक्षात ठेवा, लोकसभेचं बोलत आहे, संसदचं बोलत आहे, बाकी ठिकाणी नाही. बाकी ठिकाणी आरक्षण आहे महिलांना 50% वगैरे. अजूनपर्यंत जनरली आरक्षण जे आहे आपण जसं बघू शकतो की लोकसंख्येच्या आधारावर, राजकीय, नोकरी आणि शिक्षण. आता या सर्व याला आर्थिक हा शब्द जोडला तर, जर या सर्व याला आर्थिक आरक्षण जोडलं तर आर्थिकचा अर्थ काय होते, नॉन क्रिमिलेअर म्हणू शकतो का? नॉन क्रिमिलेअर म्हणू शकतो का? बघा, नॉन क्रिमिलेअरचा फायदा गरीब विद्यार्थ्याला, गरीब व्यक्तीलाच आहे. हा अमीर लोकांसाठी नाही आहे. होऊ शकतं अमीर लोक शिवा मारतील याच्यामध्ये, पण हे फक्त गरिबांसाठी आहे. म्हणजे गरीब म्हणजे एवढे गरीब नाही, 8 लाखची इन्कम आहे वर्षाची, तो कसा गरीब राहिला. 7 लाख आहे, 6 लाख आहे. 6 लाख म्हणजे किती, 50,000, 12 म्हणजे 60, म्हणजे 50,000 पगार आहे महिन्याचा. तो पण कसला गरीब आहे, पण त्याला पण आरक्षण आहे. म्हणजे काय, नॉन क्रिमिनल समजून घ्या. 8 लाख जे आहे याच्यात कमी जे आहे त्याला नॉन क्रिमिनल समजून घ्या भेटते. तर याला म्हणू शकतो का आम्ही की आर्थिक आरक्षणचा खेळ आहे. आणि जर समजा हे आरक्षण जर समजा असं केलं, सध्या SC ST सोडून संपूर्ण याच्यामध्ये आरक्षण असं आहे, तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की SC आणि STचाच फायदा आहे. कारण की आरक्षणाचा मुद्दा बाबासाहेबांनी जेव्हा आणला होता तेव्हा त्यांचं पण तेच म्हणणं होतं की जे पण गरीब आहेत, जे पण गरीब व्यक्ती आहे त्या सर्वांना याचा फायदा आहे. म्हणजे जे पण अनटचेबल आहे, जे पण गरीब आहे, ज्यांना जे वरिष्ठ जाती जे पण असतील त्यांनी त्रास दिला असेल कोणत्या गोष्टी समोर यासाठी, ज्यांना प्रोत्साहन दिलं नाही, त्या सर्वांसाठी समजून घ्या आरक्षण दिलेलं होतं. पण आज सुद्धा असं होतं की त्याच कास्टमध्ये राहून सुद्धा त्यातील गरीब लोकांना मला तरी असं वाटते की त्या नॉन क्रिमिनल फायदा पडतच नाही आहे. आणि बघा या ठिकाणी सरळ राहील, सरळ, ठीक आहे. 8 लाखच्या वर असेल तुम्हाला कास्टचं आरक्षण भेटत नाही, कास्ट आरक्षण भेटणार नाही 100%. आणि समोर जे पण जर मराठा आरक्षण पण राहील ना, तर मराठा आरक्षणामध्ये पण लिमिट दिलेली आहे 8 लाख. जे पण लिमिट आहे 8 लाखच्या वर जर इन्कम असेल तर तुम्हाला सुद्धा त्या कास्टचं आरक्षण भेटणार नाही. तर बघा आरक्षण खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. आरक्षण देणं खूप चांगलं आहे. मी तर म्हणतो की भारतातील संपूर्ण जनतेला जरी आरक्षण अशा पद्धतीने जर दिलं, जर तुम्हाला असं म्हटलं मी की संपूर्ण जनतेला जर समजा संपूर्ण फॉर एक्झाम्पल 140 करोडमध्ये जर समजा आपण मी काय म्हणलं संपूर्ण आर्थिक आरक्षण जर दिलं
तर या ठिकाणी जे पण गरीब जे लोक आहेत, फायदा तर याचाच होईल ना. समजलं का? गरीब व्यक्तीचा फायदा होईल ना. जर 140 करोड मध्ये जर समजा आपण काय केलं, नॉन क्रिमिनलची लिमिट लावली, नॉन क्रिमिनलची समजून घ्या लिमिट लावली, तर या ठिकाणी 140 करोड मधून जर समजा 100 करोड या सर्वांना आरक्षण भेटते, आर्थिक आरक्षण. हे लक्षात ठेवा. कास्टचं मॅटरच नाही करत त्याच्यामध्ये. प्रत्येक कास्टच्या गरीबाला, मग ते ओपन असो, ईडब्ल्यूएस असो, SC असो, ST असो, मराठा असो, जाट असो, प्रत्येक भागामध्ये हे इश्यू चालू आहे. आता बघा आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, पण मला वाटते की हा इश्यू संपूर्ण देशभर चालू आहे, संपूर्ण देशामध्ये चालू आहे. आणि जर समजा असा काहीतरी कन्सेप्ट जर लावला समोर, आता यामध्ये विरोधच करतील. लक्षात ठेवा, मी म्हटलं यामध्ये विरोध 100% लोक करतील. की आणि का बरं करतील? की त्यांना संविधानच माहिती नाही, त्याला आरक्षण का बरं दिलं ते पण माहिती नाहीये. कमेंट पण खूप करतील की असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही, तू समजते का, हे का, ते का, ते का. आणि काही लोक असं आहे की त्या समजत काहीच नाही, संविधानाच्या कलमा काहीच माहिती नाहीये. फक्त तुला हे आहे का, तुला तसं आहे का, तुला तसं आहे का, बस दुसऱ्याला ज्ञान पेलण्यामध्ये खुश आहे. पण जेव्हा आपण हा शब्द जेव्हा वापरतो, हा खूप सेन्सिटिव्ह पण टॉपिक असतो कधी कधी. की नाही बाबा, माझ्या तिला म्हटलं, ओपनला म्हटलं, ईडब्ल्यूएस म्हटलं, ओबीसीला म्हटलं, SCला म्हटलं, STला म्हटलं, MTला म्हटलं, जातीला म्हटल्यानंतर देशाला काही म्हणायचं चालेल ना. देशाला, PM ला, CMला चालते, लोकशाही आहे ना. जातीला नाही म्हणायचं, ठीक आहे. तर असं आहे, जात अशी आहे की ती जाती नाही, जात अशी आहे की ती जाती नाही. त्याच्यामुळे जसं बघतो आपण की जे 100 कोटी जनतेला याचा फायदा होऊ शकते, त्याच्यावर जास्त होऊ शकते. शेवटी आपला फायदा, आपला हे काय आहे, आपला मोटो काय आहे की आरक्षण अशा लोकांसाठी असावं ज्या लोकांना खरंच खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. कारण की आपण बघतो की आरक्षणामध्ये एज डिफरन्स ही खूप जास्त असते. समजून घ्या ओबीसीला, ओपन SC STला समजून घ्या 43 आहे MPSC मध्ये, तो ओपनला 38 आहे ना. तर आपण जेव्हा त्यांना सरळ दाखवत आहोत की तुम्ही ओपन मध्ये असल्यानंतर तुम्हाला 38 वर्ष असेल, आणि जे ओबीसी, SC ST NT मध्ये त्यांना 43 असेल, तर यामध्ये पण प्रॉब्लेमॅटिकली आपण सरळ गव्हर्नमेंट सुद्धा दाखवत आहे की असं असं इश्यू आहे, है ना. कारण की असं नाही ना की बाबा हा या कास्टचा आहे, तो त्या कास्टचा, तर त्याच्या काही दिमाग वेगळ्या पद्धतीने असेल, ठीक आहे. तर त्या आधी या गोष्टी होत्या, त्या आपण आज जर लावत बसू तर मग नवीन जो आपला भारत जो संकल्पना आहे त्याला मग काही अर्थ राहिला नाही. पण समोर सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत, स्टेट गव्हर्नमेंट मार्फत होऊ शकते असे कायदे केले जातील की ज्यामध्ये नॉन क्रिमिनल असेल, गरीब व्यक्तीला जे पण आरक्षण असतील, जसं आता केलेलं आहे. जसं आपण बघतो की 2019 मध्ये जो कायदा सुद्धा केलेला आहे 2019 मध्ये ईडब्ल्यूएसचा. ईडब्ल्यूएस जो आहे हा त्याचाच परिणाम आहे. ईडब्ल्यूएस जो आहे तो आर्थिक आरक्षणाचा परिणाम आहे. ईडब्ल्यूएस कोणासाठी आहे? ओपन कॅटेगरीसाठी आहे. आता ओपन कॅटेगरीमध्ये बघा, लक्षात ठेवा, काही लोक इथे बोलतील हे काय बोलत आहे बाबा. या ठिकाणी जे पण धर्माचे लोक आहेत, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, सर्वांना फायदा आहे. फरक फक्त असा की आपला लीडर आपल्याला त्या गोष्टी सांगत आहे का, आपल्या लीडरनी आपल्याला या गोष्टी सांगून ठेवल्या आहे की आपल्याला ईडब्ल्यूएसचे आरक्षण आहे, हे आरक्षण कोणत्या व्यक्तीने दिलं है ना. हे पण गरजेचं आहे ना की हे आरक्षण कोणी दिलं की त्याला बस शिवा मारत राहायच्या त्या व्यक्तीला, ते पण खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून या ईडब्ल्यूएसमुळे जे पण सर्व ओपनमध्ये येत होते, खूप आधी म्हणत होते की बाबा आणि हे आरक्षण आधीच द्यायला पाहिजे होतं, हे आरक्षण ओपनमध्ये जे लोकांना आधीच द्यायला पाहिजे होतं है ना. तर शेवटी आता आलेलं आहे. तर यामध्ये जे पण ओपनचे जे लोक आहेत किंवा ओबीसी समाजामधले पण मॅक्झिमम विद्यार्थी लोक असे आहेत की लोकसंख्या इतकी जास्त आहे की ओबीसी ओपन काहीच राहिलं नाही. आज असं झालेलं आहे की ओबीसी ओपनचे कट ऑफ सारखे लागतात, सर्व गोष्टी सारख्या आहे. त्यामुळे शेवटी तुम्हाला एक भारतासाठी, संपूर्ण भारताला जर खूप चांगल्या लेवलनी जायचं असेल, शिक्षण असतील, नोकऱ्या असतील किंवा या ज्या सर्व गोष्टी आहे, शिक्षणामध्ये असतील, नोकऱ्या असतील, ठीक आहे, या दोन्ही गोष्टीसाठी मेन गोष्ट दोनच आहे, शिक्षण आणि नोकरी मेन आहे, लक्षात ठेवायचं. बाकी ते पॉलिटिकल तेवढं एखादा व्यक्ती त्या कास्टमध्ये असून त्या कास्टसाठी कामं करत आहे का ते पण आपण बघितलं पाहिजे. तुम्ही बघायचं
आपापल्या भागामध्ये बघा की जर समजा एखादी रिझर्व्ह सीट असेल तर रिझर्व्ह सीट त्यासाठी काम करत आहे का संपूर्ण भारतात, त्या तुम्ही बघा, वाचा, डायरेक्ट कमेंट करायचं, सर्व गोष्टी वाचा. ठीक आहे, कारण की कट्टरपण असणं ठीक आहे, पण देश जेव्हा येते तेव्हा कट्टरपण असून काही अर्थ नाही, नुकसान तुमच्याच आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर जसं बघतो आपण की शिक्षण असेल, नोकरी असेल, आणि प्रत्येक घरचे, मग तो SC असो, ST असो, ओपन असो, OBC असो, NT असो, EWS असो, मराठा असो, जाट असो, या सर्वांचं एकच आहे की बाबा आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे किंवा शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जनरली नोकरीच्या आधी कधी पण शिक्षण येते, आणि या शिक्षणामध्येच आपण दाखवून देतो की ओपनवाल्याची 2 लाख, बाकी साठी 80,000 60,000, है ना, अजून कमी असेल 5,000 10,000. मग जेव्हा आपण दाखवतो लोकांना की बाबा तुला आरक्षण आहे तर तुला कमी फी, तुला आरक्षण नाही आहे तर तुला जास्त फी, तर मग हे पण कितपत बरोबर आहे हे सर्वांनी विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे असेल ते आता हळूहळू कायदे करत आहे. त्यांनी सध्या EWS आणला आहे. तुम्हाला काय म्हटलं, EWSची लिमिट समोर हळूहळू वाढेल, 15%, 18% जे वाढली पाहिजे, जे गरजेचं आहे. मग म्हणजे गरजेचं आहे म्हणजे काय, ओपनमध्ये सर्वच येतात, सर्व धर्मीय लोक येतात. तर या ठिकाणी मला असं वाटतं की ज्यांना भेटलाय त्यांनी शांत राहिलं पाहिजे, ज्यांना पण भेटलं त्यांनी शांत. आता त्यांना दिलं यांना दिलं असं काही नाही आहे. ठीक आहे, संविधान आहे, संविधान सर्वांसाठी आहे. संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द आहे ना, सेक्युलर शब्द, तर तेव्हा आपण सर्वांचा आहे ना, सर्व धर्म समभाव आपण म्हणतो, तर त्या गोष्टी असल्या पाहिजे. नाही तर असं नाही तूच फक्त सेक्युलर आहे, मी नाही राहील, त्याला अर्थ नाही आहे. मग तेच झालं ना की एखाद्या व्यक्तीला आपण शिवा मारतो, स्वतः सेक्युलर नाही आहे किंवा स्वतः शिवा मारत आहे, तर असं सुद्धा आपल्या भारतामध्ये जनरली चालत असते. तर बघा, या आर्थिक आरक्षणाचे खूप सारे आपण जड बघितलेले आहे की का बरं गरजेचे आहे, नॉन क्रिमिनल किती जास्त इम्पॉर्टंट आहे. पण या संपूर्ण आर्थिक आरक्षणामुळे मला तरी असं वाटते की भारतामध्ये जे पण डेव्हलपमेंट व्हायची, विद्यार्थ्यांमध्ये, जॉब्समध्ये, शिक्षणामध्ये, ते अजून खूप जास्त प्रमाणात होईल. आणि हे जे मराठा आंदोलन जे आहे हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवा. मराठा आरक्षण जे आहे ते आर्थिक आरक्षणचं एक्झाम्पल आहे बॉस. या कारण समजून जावं की समोरची दिशा भारताची कुठे जाऊ शकते. आणि कट्टर प्रत्येक धर्म किंवा जाती राहू शकते, ते नंतर वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी करतातच. पण असं आहे की जर समजा आपल्या समाजामध्ये जर खूप लोकांवर, गरीब लोकांचा अन्याय होत असेल, तर या तुम्हाला म्हटलं होतं की सध्या SC STला नॉन क्रिमिनल नाही आहे, तर असं पण सामोर होऊ शकते की SC STचे जे गरीब व्यक्ती आहे ते याची मागणी करतील नॉन क्रिमिनलची. जसं तुम्हाला मी आता सांगितलं की SC STमध्ये नॉन क्रिमिनल नसल्यामुळे तेथील गरीब व्यक्तीला अजूनपर्यंत फायदा मिळत नाही आहे त्या लेवलनी, कारण की ज्या सुख सुविधा ज्या सर्व कोणाला माहिती आहे, जे अप्पर क्लास आहे त्यांना सर्व माहिती आहे की ह्या जागा निघतात, असं निघतात, एवढे फॉर्म आहे, हे आहे, ते आहे. तर या सर्व कसं फॅसिलिटी पण खूप जास्त मॅटर करते. फॅसिलिटी असेल तर त्या संदर्भात एखादा चांगला, ज्याचा का जो मिडल क्लासचा आहे तो फायदा घेऊ शकतो 100%. तर असं सुद्धा आपलं आर्थिक आरक्षणाचं आहे. तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही नोंदवा, आणि संपूर्ण व्हिडिओ सर्वात पहिले पहा काय कसं काय आहे. आणि हे जी मर्यादा तुम्हाला म्हटली EWSमुळे जी आहे, ही मर्यादा ऑलरेडी क्रॉस केलेली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टने पण काही म्हटलं नाही. सुप्रीम कोर्टने सरळ म्हटलं की ठीक आहे बाबा, हे गरजेचं आहे देशासाठी, सुप्रीम कोर्टच म्हणत आहे. तर या ठिकाणी जर रेशो जरी वाढला, 8, 10 जर 18 झाले, तर याला काही प्रॉब्लेम होणार नाही. आता काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की ऑलरेडी 50ची लिमिट क्रॉस झालेली आहे. तर असंच आपण आपल्या राज्यामध्ये सुद्धा करू शकतो. पण मला असं वाटतं की आंदोलन, जे खूप आंदोलनाने इश्यू होतात खूप सारे. आज जसं बघतो मराठा आंदोलन खूप शांतपणे चालू आहे, जनरली खूप चांगल्या पद्धतीने चालू, 99% म्हणू शकतो आपण. काही ठिकाणी एखाद्या धर्माचे, एखाद्या जाती संदर्भात काही ना काही दुसरे व्यक्ती पण काहीतरी इश्यू करतात. पण एक असं आहे की या ठिकाणी जे OBC समाज आहे, ओपन समाज आहे आणि EWS समाज आहे, या संदर्भात जसं बघतो आपण की नॉन क्रिमिनल, ओपनला तर काहीच नाही. ओपनला सोडून द्या, ओपनला नॉन क्रिमिनल आहेच नाही. म्हणजे ओपन सोडून द्या, ते वेळच खेळ आहे. तुम्ही फक्त आपलं हे दाखवा, आपले मार्कशीट दाखवा, आणि तुमचं जे पण आहे सर्व संपलं का, तुम्हाला डॉक्युमेंट काहीच लागत नाही याला. पण OBCचं असेल, EWSचं असेल, मराठाचं असेल, NTचं असेल, यांना नॉन क्रिमिनलची मर्यादा लावलेली आहे. SC STला मर्यादा लावलेली नाही आहे. लोकांना असं वाटतं की डॉक्युमेंट कमी काढायचे आहे, पण हा नुकसान आहे तेथील गरीब जनतेचा. आणि शेवटी मी तुम्हाला काय म्हणत आहे, गरीब लोकांचा फायदा झाला पाहिजे, त्यालाच आरक्षण म्हणतो आपण, ना की एखाद्या धर्माचा झाला पाहिजे पूर्णपणे किंवा कास्टचा झाला पाहिजे. ठीक आहे, असं जनरली आहे. आता डिपेंड करते की कास्टच्या लोकांना किंवा त्या एखाद्या जातीच्या, एखाद्या याच्यामधल्या लोकांना काय वाटत आहे, गरीब लोकांना काय वाटत आहे. त्यांना जर प्रॉब्लेम नसेल
तर मी असेल किंवा कोणी असेल एखादा ती असेल त्याला बोलून काही अर्थ नाही. तर त्यांना असं वाटायचं की बाबा चला आपले मोठे राहू द्या, आपण बघत बसू, तर प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितला आरक्षणाचा मुद्दा. आणि हा जो आर्थिक आरक्षण आहे, सुरुवात तुम्हाला सांगितली मी झालेली आहे, पण ते EWS नाही, ते नॉन क्रिमिनलचा खेळ आहे. EWS जो आहे त्याचा एक ते डायरेक्टली EWS डायरेक्टली दिलेला आहे, इनडायरेक्टली काय नॉन क्रिमिनल लागू नाही. मग एक समजू शकतो आपण की नियर अबाउट 70 ते 75% जे आरक्षण आहे सध्या भारतामध्ये आर्थिक आरक्षण असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तुमचे मतं नोंदवा, तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे व्ह्यूज काय आहे. असंच आपले काही टॉपिक आणत जाऊ जे इंडियन पॉलिटी संदर्भातले राहतील. आय होप तुम्हाला आवडला असेल, शेअर करत चला. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.